हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरि कवरदायुक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतान की जय। नमा श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्रासैक कर्मणे, कुंडलीकवरदायुक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वर आणणारी उपाधी सांगतात. ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वरत्व आणणारी उपाधी सांगताय. श्लोक सांग. ब्रह्मा निरुपाधिक आहे आणि ईश्वर हा उपाधिक आहे. ईश्वराच्या ठिकाणी माया नावाची उपाधी आहे, पण माया त्रिगुणात्मक आहे. त्याच्यातही शुद्ध सत्वांश प्रधान उपाधी भगवंताने धारण केलेली म्हणजे ईश्वर आहे. म्हणून उपाधी कोणती म्हणाल तर शुद्ध सत्वगुण प्रधान माया ईश्वराने उपाधी धारण केली आणि त्याच्यात ईश्वर भावाची उत्पत्ती होते. माया आणि ब्रह्म यांचा संबंध खरा तर घडत नाही, पण संगती लावताना विद्यारण्य स्वामी आभासाच्या मार्फत संगती लावतात. म्हणून मायेमध्ये प्रकाशित जो चैतन्य आभास त्याद्वारे ईश्वर भावाची उत्पत्ती होते आणि ईश्वर भाव म्हणजेच एक अशी काही शक्ती निर्माण होते. त्या शक्तीचं नाव ईश्वर असं केलं आहे. कारण विश्व निर्माण व्हायचं असेल तर शक्तीची आवश्यकता असेल आणि अशी नियामक शक्ती ज्या उपाधीच्या द्वारे होते त्या उपाधीचं वर्णन आलेलं आहे. ती उपाधी अगोदर सांगतायत. कोणती सांगा? श्लोक सांगितला. शक्तिरस्तैश्वरी काचित सर्व वस्तू नियामिका आनंदमयमारभ्य गुडा सर्वेषु वस्तुषु. म्हणजे ईश्वराची अनिर्वचनीय शक्ती सांगितली नियमन करणार. आता अनिर्वचनीय म्हणजे तिचंही विश्लेषण करायला कठीण आहे. कशी असं त्याचं विश्लेषण करायला गेलं तर संभव. तिला जड म्हणायचं का चेतन म्हणायचं? शक्ती जड आहे का चेतन आहे? तर चेतनाच्या ठिकाणी अशा प्रकारचे धर्म प्रतीतीला येत नाही. कारण चेतन अंशामध्ये तिथे ज्ञान हे चेतनाचं स्वरूप आहे आणि जडाच्या ठिकाणी ज्ञान अत्यंत अभाव आहे. पण उपाधी म्हणून तिचं वर्णन करावं लागतं त्या जड प्रकृतीचं. तर त्याच्यामध्ये माया म्हणजेच प्रकृती ही मानताना त्रिगुणात्मक अशी मानली गेली. सत्व रज आणि तम प्रधान आणि त्याच्यापासून जगत उत्पत्ती आणि ईश्वर भावाची ईश्वर भाव सुद्धा मायेच्या उपाधीशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. चेतनाच्या ठिकाणी ईश्वर भाव नाही. चेतन जे शुद्ध मायेमध्ये प्रकाशित झालं तिथे ईश्वर भाव आला, त्याला शक्ती असं म्हटलेलं आहे. तेव्हा ती कशी म्हणताल तर अनिर्वचनीय. अनिर्वचनीय पदाचा शब्दशः यौगिक अर्थ बनवला तर ज्याचं निर्वचन करता येत नाही. निर्वचन करता येणं म्हणजे स्पष्टीकरण करून सांगणं.
त्याचं असं किंवा अमकाच आहे, असाच आहे, तर असं निर्वचन होत नाही. म्हणून त्याला अनिर्वचनीय पदाचा अर्थ जडही नाही आणि चेतनही नाही असा अर्थ केलेला आहे. तर तेव्हा जड आणि चेतन विरहित, म्हणजे त्याला जडही म्हणता येत नाही आणि चेतनही म्हणता येत नाही अशी उपाधी तिचं वर्णन सांगतायत. म्हणून ईश्वराची एक अनिर्वचनीय काय पृथ्वीआदी सर्व पदार्थांचे नियमन करणारी शक्ती. चैतन्य नियमन करत नाही आणि जडही नियमन करत नाही, पण जड चेतन नियमन करत. म्हणून असा ईश्वर जर कळाला तर मग तुम्हाला ईश्वर कसा आहे, या विश्वातला ईश्वर कसा आहे, ईश्वरावरून सुद्धा जीवाची काही कल्पना करता येते की जीव कसा आहे. तुम्ही जड आहात का चेतन आहात, जरी तुमची उपाधी मलिन, अंतःकरणाची उपाधी तशी पाहिली तर मलिनच आहे. जीवाच्या ठिकाणी मलिनता नसती तर जीवांना स्पष्ट भान झाला असतं मी कोण आहे याचं. म्हणून आपण मलिन म्हटलं. आणि शास्त्राप्रमाणे अंतःकरण हे अपंचकृत पंचमहाभूतांच्या सत्वांशाच्या अर्ध्या सत्वांशाचं कार्य. पण पंचमहाभूत हीच मुळात मलिन आहे, कारण ती तमांश प्रधान बनलेली. त्या तमांशातला सातवांश अंतःकरण रूपाने बनलेला आणि त्याच्यात प्रकाशित चैतन्य. म्हणून जीव हा कर्म करतो, कार्यही करताना दिसतो, पण काय करतो याचं भान नाही. मी काय करतो याचं त्याला भान राहत नाही. म्हणून तो त्या उपाधीमध्ये अविद्यारूपी, तिचं नाव अविद्या केलं आणि त्या उपाधीमध्ये इतका चिकटून बसला त्याच्यामुळे तो त्याच्या स्वरूपाचं विस्मरण त्याला झालेलं आहे जीवाला. आणि कार्य करतानाही अत्यल्प ज्ञान, अत्यल्प शक्ती अशी त्याच्या ठिकाणी आली. ईश्वराकडे सर्व शक्ती, सर्व ज्ञान म्हणजे सर्वज्ञता हे ईश्वराकडे गेलं. म्हणून नियमन करणाराकडे सर्वज्ञता, सर्व शक्ती ही असावी लागते. सर्व शक्ती, सर्व ही जर नसेल तर मग ईश्वर नियमन करता कसं येईल. नियमन करणाराकडे हे असावं लागतं. तसा ईश्वर आहे. सांगा. ती शक्ती आनंदमय कोशापासून सर्व वस्तू गुप्तपणे राहते. आता आनंदमय कोश म्हणजे वेष्टी सांगितला. ईश्वराच्या ठिकाणी 3 शरीर सांगितली, कारण सूक्ष्म स्थूल शरीर सांगितली. पण या तिन्ही शरीरामध्ये ईश्वर हा गुंतला नाही. म्हणून याचे जे ईश्वर कुठे गुंतला, त्या जीव गुंतला. म्हणून कोश जीवाकडे आले. जे तमांश प्रधान असणारी जी अविद्या तिच्यात कोश उत्पन्न झालेले, जाळे जाळे त्याचंच नाव. आणि मग ते कोश कोणते केले तर पंचकोशांचं वर्णन आतापर्यंत आलेलं आहे तुम्हाला. कालून आनंदमय कोशापासून अन्नमय कोशापर्यंत हे 5ही कोश आहेत. तर तेव्हा या सर्व कोशामध्ये आता नियामक करायचा. कोशापासून म्हणजे तर कोशापासून म्हणजे तिथून व्यष्टी दृष्टीत. आनंदमय कोशापासून सर्व वस्तूत गुप्तपणे एका व्यक्तीपासून शोधायला सुरुवात केली. आनंदमय कोश हा सगळ्यात खालचा म्हणजे कारण देहातला. नंतर सूक्ष्म देहातले विज्ञानमय, मनोमय, प्राणमय आणि स्थूल देहातला अन्नमय कोश. तरी 5ही कोश इथून बाहेर आल्यावरती सगळ्या वस्तूपर्यंत. आता या कोशापासून आपल्याला शक्ती सांगायची ना, ती शक्ती कुठून काम करते. आनंदमयापासून निघून सर्व पदार्थांच्या वरती ईश्वर शक्तीचा प्रभाव आहे. म्हणजे पुढचे सगळे वस्तू म्हटलं तर पंचमहाभूत सुद्धा आली. शरीर 5 भूतापासून बनलं. तिथून जर व्यष्टी दृष्टीने सुरुवात केली तर संपूर्ण बाहेर जो प्रपंच प्रतीला येतो त्याच्यामध्ये ईश्वरी शक्ती काम करताना दिसते. म्हणजे याचं नियमन होत आहे. जीवाला वाटतं आम्ही नियमन करतो, आम्ही रान नांगरलं. तुम्ही नाही नांगरलं. तुम्हाला ईश्वराने संकेत केलेला आहे की तुम्ही त्या रानामध्ये जा आणि ते असं असं करा.
बैलाने नांगरा नाही तर ट्रॅक्टरने नांगरा. ट्रॅक्टर चालवा हाही संकेत कोणाचा आहे? हे नियमन आहे. आणि जीवाला अहंकार आहे, आम्ही नांगरलं म्हणून पीक काढलं म्हणून, मग त्याचा त्या अहंकाराचा मोबदला त्या जीवाला मिळतो. म्हणजे त्याच्या नावावर पाप पुण्य पडतं. याने बी शेतच नांगरलं ना, पण शेत नांगरण्याची खरी प्रेरणा कोणाकडून आहे? ईश्वराकडून आहे. तुम्ही असं असं करा अशी प्रेरणा आहे. ईश्वर जगत चालवतो, तो ईश्वर चालवतो, नियामक तो आहे. पण ते म्हणजे आपल्या ठिकाणी जी प्रेरणा मिळते ती आपली नसून ईश्वराकडून प्रेरणा येते. आणि ईश्वराकडून निर्माण झालेल्या प्रेरणेत अहंकार मिसळला की कर्म जीवाकडून घडतं. आणि एरवी तेच कर्म नैष्कर्म्य अवस्थेमध्ये करता येत. म्हणजे तसेच साधू महात्म्यांची कर्म आहेत, तेही कर्म करताना दिसतात, पण अहंकार रहित, फलाच्या अभिलाषा रहित. आणि जीव मात्र फलाच्या अभिलाषेने आणि अहंकार धारण करून कर्म करतो. त्याच्यामध्ये आनंदमय कोशापासून इतर सर्व वस्तूपर्यंत, इतर सर्व वस्तू मानण्याचा अर्थ असा की जड पण करायचं. आता आनंदमय वेष्टीमधून जर धरला तर सर्व वस्तूपर्यंत असा शब्द केला ना त्यांनी. तर वेष्टी दृष्टिकोनातून जगत आहे ना ते जीव चालवतो. जगाचा कर्ता कोण आहे? जगात हा जीव बनला. ईश्वर हा करता नाही. नेदी अभिमाना नातळ, गुणवंता आणि निर्गुणा, अकर्ता काय गाण करो आणि अकर्ता आपण. नेदी अभिमाना नातळ कोण? ईश्वर. आणि ईश्वर आणि जीव हा, मग जीवात ही शक्ती कार्य करायला सुरुवात करायची असेल तर कुठून सुरू करावं लागेल? खालच्या कोशापासून सुरू केली. ती संपूर्ण शरीर ही एक वस्तू झाली आणि शरीर संबंध आणि अन्य वस्तू झाली. शरीर हीच वस्तू झाली आणि शरीर वस्तू बरं, ही वस्तू याच्यामध्ये ईश्वराची प्रेरणा आहे याच्या आतमध्ये. म्हणून याच वस्तूच्या मार्फत, म्हणून शरीररूपी एका वस्तूने सुद्धा अन्य वस्तूंशी व्यवहार केला. म्हणून सर्व वस्तूंपर्यंत असं म्हटलं. सर्व शब्द आला नसता तर शरीरालाच वस्तू समजून तिथंच थांबलं असतं. सर्व वस्तू जड म्हणायचे का? जड वस्तू पण आहे ना, ईश्वराची प्रेरणा आहे ना त्याच्यात. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यामध्ये सुद्धा प्रेरणा आहे. पण सुरुवात करताना मग आता अन्नमयापासून सुरुवात केली. म्हणजे आपला आनंदमयापासून ते व्यष्टी दृष्टीने आपण पाहायला सुरुवात केली. कारण या जीवात करता कोण आहे? जीव आहे. म्हणजे वनस्पती त्यांचे फार त्यांच्याकडलं कर्म नाही घडत, पण तेवढं त्यांच्या पुरता तरी मर्यादित कर्म घडतात. की अन्न पाण्याचं शोषण करून घेणं हे तरी कर्मच आहे त्यांच्याकडून घडलेलं. पण त्यांच्यावर पाप पुण्य टाकलं जात नाही. तर त्यांना ते सहज प्रेरणा आहे त्यांच्यामध्ये. कारण त्या वनस्पतीमध्ये सुद्धा सूक्ष्म देह आहे आणि त्या सूक्ष्म देहात आनंदमय कोश आहे. कशात? वनस्पतीमध्ये. आणि मग त्याच्यात सुद्धा तो प्रेरक ईश्वर बसलेला आहे. आणि तो त्याला मग, नाहीतर ती वनस्पती तिला जर प्रेरणा नसती मिळाली किंवा चेतन अशा प्रकारचं ज्ञान नसतं किंवा पाणी घ्यायचंय तर जड काय पाणी थोडंच घेतं त्यामध्ये. म्हणून त्याच्यातही एक प्रेरणा काम करते. आणि त्या वनस्पती मुळांच्या मार्फत पाणी अन्न शोषण करतात. त्यांच्यामध्ये त्यांचं जे शरीर म्हणजे वनस्पतीचा देह तो फुलताना दिसतोय असं आहे. त्यांना थोडी मर्यादितता आहे कारण तिथे ज्ञानाचा थोडी कमतरता आहे. ते अन्य पण मानव सगळ्यात जास्त बुद्धिमान आहे. आणि त्या म्हणून या सृष्टीतला खरा करता कोण ठरलेला आहे? आणि सगळा अधिकार त्याच्याकडे देऊन टाकला. ते तुझं तू पहा. या सृष्टीला सगळा चालवणारा जरी अनेक जीव असतील तरी मनुष्यरूपी जीव हा याच्यातलाच प्रधान आहे आणि त्यालाच हे कळत आहे. तेव्हा मानवी शरीर ही एक वस्तू आहे. मानवी शरीर ही एक वस्तू आहे आणि मानवी शरीराला धरून अन्य बाहेरचे सगळे जड भौतिक पदार्थ याही वस्तू आहेत. यांच्यातही प्रेरणा आहे. म्हणजे मग पंचमहाभूतापर्यंत गेली तर पंचमहाभूत सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सुद्धा यांना सुद्धा नियमन करणारा ईश्वराची शक्ती राहते.
आता म्हणून म्हटलं की नांगरट करणारा मनुष्य हा त्याला वाटतं मी नांगरलंय ना, म्हणजे त्या जमिनीमध्ये सुद्धा अशा प्रकारची हालचाल व्हावी आणि ती जमीन नांगरली जावी ही कोणाची इच्छा आहे? ईश्वराची इच्छा आहे. आणि मग ती कोणाकडून पूर्ण झाली? जीवाकडून. तो जीव हा त्याचा प्रेरक बनला, तो करता कर्म करायला लागला. फक्त तो असा आहे, माझ्या ठिकाणी ईश्वराची प्रेरणा आहे असं अज्ञानी जीवाला वाटतच नाही. मी करतो, मी असं केलं नसतं तर मग असं होणार नाही. तर अशा प्रकारची त्याची भूमिका आहे. आणि मग त्याच्यामध्ये तो कर्म करून वास्तविक खरा कर्म करून घेतो, तो तोच करून घेतो. म्हणून तुमच्या कर्मावरती शिक्षा नाही टाकलेली, खरे तर अहंकारावर शिक्षा टाकलेली. म्हणजे म्हणून माऊली म्हटलं ना, जय आटावे होती जलचर तै रोहा मिळती धिवर, पडावे होय शरीर तव रोगा उदय, अशी ओवी आली. जय आटावे होती जलचर तै डोहा मिळती धिवर. जलचरांचं आयुष्य ज्या वेळेला संपतं त्यावेळेला कोळी येऊन जाळं टाकतो आणि त्या जाळ्यात तेच मासे येतात की ज्यांचं आयुष्य संपलेलं असतं. कोळ्याने मासे पकडलेले नसतात. कोळी म्हणतो मी मासे धरून आले, ठीक आहे, ह्याच्या नावावर लिहा, असं झालंय. नाही तर तुम्ही कर्म करून म्हणून कर्म केला आणि त्याचा अहम भाव नसेल, कारण तुम्हाला जर हे ज्ञान असेल की मी काही करत नाही आणि वास्तवात तुम्ही काही करत नाही, अधिष्ठानात्मा काय करतो? काहीच नाही. मग यंत्रणा काम करते. ती यंत्रणा कोणाची हो? जेने हा जीव दिला दान, त्याचीच यंत्रणा. सगळं काही त्याच वापरलं. आणि परत हा अज्ञानमूलक जो जीव तयार झाला, अल्पशक्तिमान असा जो जीव तयार झाला, त्या जीवाला ईशाचं ज्ञान नसल्या कारणाने तो स्वतःला नियामक समजतो. मी नियामक आहे, आमचं घर कोण चालवतं? मी चालवतो. असा तो नियामक बनला, अल्पनियामक. मग त्या अल्पनियामकाची कर्म त्याच्या नावावर टाकली. वास्तविक मुख्य नियामक तो आहे. या प्रपंचाचा खरा सूत्रधार तो आहे. मी तोच करून घेतो. ईश्वरी इच्छा, ईश्वरी ज्ञान, ईश्वरी प्रयत्न, म्हणजे ईश्वरी इच्छा, ईश्वरी ज्ञान, ईश्वरी प्रयत्न, हे जे आहेत ना, ते बाकीच्या गोष्टी झाल्या. तर याच्यातले मुख्य चार जे आहेत तो हा ईश असा आहे. नैयायिकांनी मानलेले चार साधारण कारणामधले चार घटक. तर हा अनिर्वचनीय. तर आनंदमय कोशापासून सगळ्याच वस्तूमध्ये याची नियामकता आहे. दगडी रस्त्यातच का पडावीत याची सुद्धा नियामकता आहे. ते दगड तिथंच का पडला, कोसकावा इथंच पडला, कळेल थोड्या वेळाने. एखादा माणूस येईल, त्याला ठेसळत, त्याच्या नख निघल आणि तुमच्या नंतर लक्षात येईल की हा दगड जर इथं पडला नसता किंवा इथे जर असा वर आला नसता तर त्याचा नख निघाला नसता. त्याच्या नखा करता तो खालून दगड असा वरती आलेला आहे. असा ते म्हणजे पाय हो, असाच दगड ठेवला त्याने, त्याला वरती नाही, थांबा, त्याचं काम चालू आहे. तर याचं काय केलं नाही. प्रत्येक पदार्थाला द्यायचा आहे, प्रत्येक पदार्थाला द्यायचा आहे. आपण म्हणतो असं का झालं, असं नाही, असं असणार आहे, कारण त्याच्यात कुठेतरी पुढचा भाग दडलेला असतो. आपल्याला त्याचं ज्ञान नसतं, असं होणार. ते एखादा मनुष्य मरतो ना, त्यावेळेला बी असंच राहत. जाऊन रानात मोटर चालू करून येतो म्हटली. आता मोटर चालू करायला गेला, तिथं होतं वायर लूज झालेली आणि त्याला तो चिकटला आणि तिथंच तो मेला. त्याला जर माहीत असतं तर तो गेला असता नाही. पण तिथे लाईटची ओपन वायर कुणी करून ठेवलेली? ते म्हटले नाही, उंदराने कुरताडल्यामुळं ओपन झाली आणि ती त्या बॉक्सला चिकटली आणि त्याला जाऊन हा चिकटला. आणि आता धरल्याबरोबर तिथं खाली आर्थिंग असेल तर सोडतच नाही. त्याला जर माहीत असेल तर तो जाणार नाही ना.
पण ते वायरी कोणी कुरतडल्या म्हणजे उंदरांनी. उंदराला कोणी सांगितलं? उंदराला कोणी सांगितलं? तुम्ही असे पाच बऱ्याच वेळेला असे काही घटना घडतात की ज्याच्यामध्ये काही संबंध नाही. त्या आमचं ते वरचं जे ग्रिल आहे ना घराचं, तिथलं असं वरचं ग्रिल आहे, त्याला आतल्या घरातली आर्थिंग वायर खाली आलेली की तिला घासून घासून वाऱ्याने घासून घासून ती त्याला चिकाटते. कशाला? त्या लोखंडी ग्रिल. आणि असा आत लावायला गेल्याबरोबर झटका बसला. आणि मग ते आम्हाला काही कळालं बुवा झटका ह्याला कसं काय बसतो. आम्हाला वाटलं त्या म्हणजे आतमध्ये कुठेतरी आर्थिंग उतरलेले असेल आतमधून गाजात. तसं नव्हतं तर तिथं. ते नंतर बारकाईने पाहिलं तर वाऱ्याने घासून घासून, कोणीच नाही घासवलं, वाऱ्याने घासून घासून त्याचं गेलं वरचं शेड निघून आणि त्याला जाऊन चिकट आणि त्याच्यात ते शॉक बसायला. त्याला काय कोणी घासवली? वाऱ्या. म्हणजे वाऱ्याला जड धरायचं का चेतन धरायचं? आणि नियमन कसं काय केलं? तरी नियमन करतो. म्हणजे याच्यातले सगळे पदार्थ इतके नियमन करतात. वारा वाहतो ही ईश्वराची शक्ती. नाही तर जड कसा वाहील? पृथ्वी काय म्हटले? आकाशे सर्वत्र वासावे, वायूने नाववरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पृथ्वी भूते पुढे काय? समुद्री रेखा ओलांडावी, पर्वती पैसकान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते वहावी हे आज्ञा माझी. म्या बोलिल्या वेदो बोले, म्या चालिल्या सूर्य चाले, प्राण हाले तो जगाचे चालिता. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं अगदी संपूर्ण नियमन हे ईश्वरी शक्तीकडून होतं. मानवाची अल्पशक्ती, अल्पज्ञता आहे आणि पराधीनता आहे. हे महत्वाचे 3 मुद्दे. ईश्वराकडे तसं नाही. ईश्वर पराधीन नाही, तो स्वतंत्र आहे. चला, तर तेव्हा असं सगळा गुप्तपणे हे सगळं काय चाललेलं आहे, कार्य चालू आहे. जीवाने जर अहंकार नाही घेतला ना तर जीवाला मुक्त व्हायला अडचण नाही येणार. पण हा अहंभाव धारण केल्याशिवाय राहत नाही. मी करतो, मी केलं, मी करता आहे, म्हणूनच सगळी गोष्ट झालेली आहे. जर त्याच्यातला कर्तृत्व गेलं तर मग सगळं ईश्वरच जर करतो तर मी कुठं काय करतो? तेव्हा जाणीतले तो सुटला का असं म्हटलं तर कर्मच्या ह्याच्यात ऐसे जेने जाणीतले हे मदतीस्तव झाले परी नाही केले. ऐसे जेने जाणीतले तो सुटला का आणि बाकीचे गुंतले का. आम्ही केलं असं केलं म्हटलं. हे मंदिर कुणी बांधलं? आमचा हिस्सा आम्ही बांधलं. मंदिरात नाही बोलत लोकांशी, पण घरामध्ये म्हणतात कोणी बांधलं? आम्ही बांधलं. असं पण तुम्हाला जेवढं काही ते बांधण्यासाठी लागलं त्याच्यामध्ये जितक्या क्रिया घडल्या त्या प्रत्येक क्रियेमधून जे जे कर्म बाहेर पडलं त्याचा ते कोणाच्या नावावर पडलं? त्या व्यक्तीच्या नावावर पडलेलं असं. म्हणजे आपण जन्मल्यापासून आजपर्यंत जेवढं कर्म केलं ते कुणी केलं? म्या केलं. बरेच लोक म्हणतात ना माझ्याकडे काय होतं, शून्यातून निर्माण केलं. चर्चेला बसलेले लोक का कशी चर्चा करतात? आमच्याकडे काय नव्हतं, आपण सगळं एवढं सगळं कष्टाने कमावलं, नाहीतर श्राद्धांजली वाहणारी. किती बी प्रवचन सांगितलं तरी शेवटला तेच करतात, ते श्राद्धांजली वाहणार. ह्यांना काय नव्हतं पण यांनी सगळं असं असं केलं आणि तसं तसं केलं, एवढ्या कर्तृत्वाचा अंग, एवढं सगळं झालं त्यांनी, याच्यामुळे हे झालं. चला, तर तेव्हा यांचा नियामक खरा कोण आहे? ईश्वर. पुढे ज्याच्यामुळे ब्रह्माला म्हणजे नियंता व्हावं लागतं, अशी ईश्वराची निकट संबंध ठेवणारी म्हणजे नियंता या पदाचा अर्थ नियमन करणारी शक्ती, आणि तोच कोणी? ईश्वर. नाही तर मग त्याला काय नुसतं माया धरायची का चेतन धरायचं? चेतनही म्हणता येत नाही, माया म्हणता येत, पण नियामक शक्ती आपल्यामध्ये बी तसाच प्रकार आहे. आता आपल्यामध्ये हे जे देह धारण करून बसलेलं हे देह नाही काय करत. देहामध्ये तुम्ही जे आहात ना, जीवरूपी एक शक्ती काम करते, आणि त्यातला जर जीव म्हणजे तो जीवात्मा प्रारब्धवशात त्याच्यातून देहातून बाहेर निघाला की ते जड देह तसाच पडलेला राहतो. चेतन काम करतंय का जड काम करतंय का? दोन्ही बी नाही. म्हणून जीवात्म्यामध्ये जो लिहिलेला आहे ना
ते 16 तत्व अधिक चैतन्य बरोबर जीव आणि तो अतिसूक्ष्म झालेला आहे. हा जीव फार सूक्ष्म आहे, देह फार स्थूल झाला, वरती आला. तसा जीवाच्याही आत कोण आहे? ईश्वर. ईश्वरी शक्ती त्याच्याही आत आहे, कारण जीव स्वतंत्र नाही ना. जीवाचंही नियमन म्हणजे त्या सूक्ष्म देहारूपी तो जीवात्मा जो आहे त्या जीवात्म्याला कोणत्या ठिकाणी नेऊन टाकायचंय कर्मभोगाला, हे कोण नियमन करत आहे? ईश्वर. म्हणून आपण आपल्यातून जे गेलेले बरेचसे जे जीव राहतात ते कुठे जातात? तर त्यांच्या कर्मगतीनुसार. पाय त्याचं जितकं ज्ञान हवंय की त्याने काय कर्म केलेलं आहे, त्याच्या कर्माचं किती मोठं सायकल पूर्ण होऊन आत्ता कोणता देह बाहेर पडलाय, हे सगळं ईश्वराला अनंत जीवांची अनंत ज्ञान एकाच कालात असतात. म्हणून ते त्याच्यातून त्या ईश्वरी शक्तीकडून तही शक्तीचाच वापर केला. त्यांनी काय हाताने उचलला आणि तिकडे नेऊन टाकला असंही काम नाही. कोणाचं? ईश्वराचं. नाही तर ही तर ते बी घोटाळा झाला असता. म्हणून हे अनंत जीव त्याच्या असं म्हटलं ना, त्याच्या संकल्पाने कर्मभोग प्राप्त करून घेतात. म्हणजे आता आपल्याला याच्यानंतर हा देह पडल्यावरती त्याची व्यवस्था काय लागणार आहे, ते इतकी सगळी तंतोतंत बिनचूकपणा ईश्वराकडून आहे. आपल्याकडे फार अल्प शक्ती, म्हणजे सुईच्या टोकावर सुद्धा बसणार नाही एवढं आपल्याकडं असलेलं ज्ञान, ज्ञता आहे, ज्ञानपणा आहे. पण तो सगळं काही नियमन करतो. म्हणून प्रत्येक जीवा, नाहीतर हे अस्ताव्यस्त कारभार झाला असता ना सारा. एवढा मोठा कारभार करायचा तर तो सारा अस्ताव्यस्त झाला असता. इथे कुठलाच व्यवहार अस्ताव्यस्त नाही, तंतोतंत चालू आहे. आता त्याला जर कलियुगाच्या म्हणजे शेवटला या 4 युगांच्या नाशाकडे न्यायचंय, तर नाशापर्यंत न्यायचं, तर लगेच नाश कुठे करतोय तो दररोज व्यवस्था चालू आहे, सगळ्यांची व्यवस्था चालू आहे. परत कोणतरी शहाणात जन्माला येतो, तो म्हणतो की अरे बाबांनो असं नीट राहा, असं करा, तसं करा. कोणतरी बावळट जन्माला येतो, कारण त्याला तही तिकडे बी घेऊन जायचं आहे. तर हे सगळं अनादिकालापासून चालू आहे आणि अंतापर्यंत व्यवस्थित नियमन चालू आहे आणि तो ईश्वर करतो. असा पांडुरंग आहे असा समजून घ्या. असा कोण आहे? पांडुरंग. असा नाही की तो नुसता नैवेद्यावर टाकलेला आहे, असा नाही. त्याला नैवेद्याचं काही देणं घेणंच नाही, त्याला काही लागत नाही, कारण तो सर्वांतर्यामी असा बनलेला आणि तो सर्व नियमन करणारा असा. तेव्हा सगळ्या वस्तूत आहेत, जिच्यामुळे ब्रह्माला जगाचा नियंता व्हावं लागतं. अशी एक ईश्वराची निकट संबंध ठेवणारी ती सत आहे की असत आहे याचा निर्णय होत नसल्याने अनिर्वाच्य असं त्या शक्तीचं वर्णन आलेलं आहे. सांगा, पृथ्वी आप तेज वायू इत्यादी सर्व सृष्ट पदार्थांचे नियमन करणारी ही शक्ती. आलं सर्व या पदाचा अर्थ काय घेतला त्यांनी? सृष्ट पदार्थ. आणि सुरुवात कुठून केली? आनंदमय कोशापासून ते संपूर्ण बाहेरचे सृष्टीतले पदार्थ. सृष्ट म्हणजे दिसणारे, दर्शन होणारे. चला, तिला माया म्हणतात. आणि तिचा त्या शक्तीचं नाव काय आहे? माया शक्ती असंही एक बोललं जातं. माया शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे. पुढे ते आनंदमय कोशात राहते म्हणून सांगितलं. आता आनंदमय कोश म्हणजे जीवांच्याकडून या सृष्टीचं नियमन कोणाकडून होतं? म्हणजे नियमन म्हणण्यामध्ये कार्य दोन आहेत. एक कार्याचं नियमन करणारा ईश्वर वेगळा आणि कार्य घडवून येणं, कारण कार्य करणारा कोणतरी पाहिजे ना, त्याच्या मार्फत काही कार्य होईल. तर ते आनंदमय कोशापासून. तर सृष्टीत आता इथून कार्य होताना जड चेतन याला 1 नंबर, नंतर जडाला 2 नंबर, असे नंबर लावलेले. म्हणून जड चेतन या गटात हा एकदम तळाला कोण आला? आनंदमय कोश आला. नंतर जड चेतनाच्या वरती जड. आता शरीर जे आहे ते वास्तविक जड आहे. हे जे यंत्र आहे ना, हे वास्तविक जडच आहे. खरा जड चेतन कोणता गट आहे? तर तो सूक्ष्म देहामध्ये. आणि हे शरीर आहे ते स्थूल आहे, वास्तविक सगळंच त्याच्यामध्ये स्थूल आहे. पण याच्यामध्ये सुद्धा त्या जीवाचं अस्तित्व असल्या कारणाने ही यंत्रणा क्लिअर चालू आहे. ज्या वेळेला तो जीव बाहेर निघून जाईल त्यावेळेला ही यंत्रणा लगेच तात्काळ बंद पडून जाते.
म्हणून ही एक वस्तू आहे. शरीर नावाची सुद्धा एक वस्तू आहे. म्हणून पहिली वस्तू शरीर झाली. आतमध्ये कोण झाला? जीवात्मा झाला. तो जीवात्मा शरीरात प्रवेश करून राहिला, म्हणून हा स्थूल देह चालला. तर या स्थूल देहाच्या संबंधाने हा ग्रंथ समोर आला. याला धरता आलं का नाही? मला हे स्थूल देहामुळे धरता आलं. पण ही जीवाची इच्छा आहे की याला असं धरावं. जीवाची इच्छा आहे याला असं वाचावं. हे कार्य घडायला सुरुवात झाली. जीवाची इच्छा, आता त्याला वाचायचं नाही, त्याला दुसरी इच्छा आहे कामावर जावं. त्याची तिसरी इच्छा आहे मशीन चालू करावी. एक नवीन एक संशोधक असेल तर त्याची इच्छा आहे की एक मशीन शोधून काढावी. ते म्हणजे कोणी काढली? मानवाने. मानवाचा प्रेरक कोण आहे? मानवाने मशीन शोधून काढली. आपले जे शास्त्रज्ञ मंडळी आहेत ते काय करत राहतात? संशोधन करतात आणि नाविन्यपूर्ण नवीन संशोधन आणि नवीन वस्तू तयार होतात. हे निर्माण व्हावे इच्छा कोणाची आहे? मूळ ईश्वरापासून तयार होते आणि जीवात प्रवेश करून राहते. जीव त्या इच्छेला वास्तव स्वरूपही देतो, पण स्वतःचं नाव पुढे करतो आणि म्हणून त्याचे पापपुण्यात रूपांतरित होतात आणि सृष्टी चालत राहते. चला, पण सगळी सृष्टी कोण चालवतो? ईश्वरच चालवतो. हा, आम्हाला तो प्रेरणा देतो. तेव्हा आम्ही जर त्या अनाथ माणसाला मदत केली नसती तर त्याला कोणी केली असती? म्हणजे अनाथ माणसाला मी जी मदत केली त्याचं पुण्य माझ्या नावावर लिहा, अशी त्याची इच्छा आहे. तर म्हणजे काय अडचण नाही, यांच्या नावावर लिहून टाक. काय केलं? त्याचं ते पुण्य काय लिहिलेले, अनाथाला मदत केलेल्याचं लिहिलं. त्या याला काय मिळालं? पुण्य मिळालं. आणि त्याला काय मिळालं? जे काय वस्तू मिळाले असतील, कपडा लत्ता काय मिळाले ते त्या व्यक्तीला मिळाले. ईश्वराची इच्छा आहे की त्याला कपडे पोच करायचे, त्याला कपडे घालायचे द्यायचे त्याला. आणि त्याने प्रेरक कोणाला बनवलं? जीवाला. त्याला प्रेरणा दिली, तू उचल तुझ्या घे अशी वस्तू. आणि मग तो सांगायला लागला, आम्ही इतकी मी मदत करत असतो, मी असा करत असतो, असं तुम्ही तसं करत असता का? ठीक आहे, यांच्या नावावर लिहून ठेवा. त्याच्यात जर डाव उजवं काय केलेला असेल तर पाप पुण्याचे फेरे आहेत त्याला, तो सुटत नाही. सामान्य माणसा काय परमार्थही करतात पण लगेच नावावर लिहून ठेवा, म्हणजे पुण्य आणि पापात त्याची रूपांतर होत आहे. चल, ईश्वराधीन असल्यामुळे सांख्यांची आता याच्यात योग आणि सांख्य या दोघं शास्त्रकारांना सांख्य शास्त्रकार असं म्हणतात. म्हणजे पतंजली जे आहेत ते योगशास्त्राचे करते आणि कपिल मुनी जे आहेत ते सांख्य. या दोन्ही शास्त्राला काय म्हणतात? सांख्य. आणि पतंजली मुनी म्हणजे ते योगशास्त्रकार आहेत, हे कोणाच्या तत्वाचा अवलंब करतात? सांख्यांच्या तत्वाचा अवलंब करतात. सांख्यांनी प्रकृती कशी मांडली? स्वतंत्र मांडली आणि जड. हा, आता स्वतंत्र आणि जड मांडली, याला दुजोरा कोणी दिला? योग्याने दिला. ते म्हटले बरोबर आहे, त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये तर हे मग त्याच्यात संगती लावताना योग्यांनी सत्वरजतामाची लावली. ती म्हटली प्रकृती ही गुणांच्या मार्फत काय करत असते? नियमन करते. प्रकृती जड आहे आणि स्वतंत्र आहे, फक्त गुणांच्याकडून काय होतं तिचं नियमन. अशी थोडीफार सुधारणा केली, पण दोघांची मतं चुकली. म्हणजे योग्यांचंही चुकलं आणि सांख्यांचंही चुकलं. तर इथे काय मानावं लागेल तुम्हाला? सांख्यांचंच नाव का घेतलं? त्यांना नैश्वर सांख्य म्हणतात, म्हणजे ईश्वराला मानत नाही. सांख्यशास्त्रकार ईश्वराला मानत नाही, म्हणून त्यांचा विषय इथं आला. तुम्हाला आतापर्यंत विषय काय सांगितला? ईश्वराशिवाय हे काम कुणीच करत नाही असा विषय आला. नाहीतर सांख्यांचा जडवादी सिद्ध होईल. प्रकृती काम करते, प्रकृती सगळं नियमन करते, वारा मनाने वाहतो, अग्नी मनाने दहन करतो, त्याच्या मनाने दहन करतो. याची वेदातली कथा तुम्हाला मागे सांगितलेली आहे. पाऊस हा भिजवतो, चिंब करतो, ही शक्ती कोणाची आहे? जलाची नाही तर ईश्वराची.
अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहक शक्ती कोणाची आहे? ईश्वराची. जलाच्या ठिकाणी चिंब करण्याची भिजवण्याची शक्ती ईश्वराची. जे जे काही आहे वाऱ्याच्या ठिकाणी वाहण्याची शक्ती ईश्वराची शक्ती आहे. त्याच्या सत्तेशिवाय चाले हे शरीर कोणाचे सत्ते. कोण बोलावे ते हरिविन. मी इथे बसावं आणि तुम्हाला सांगावं ही माझी शक्ती का नाही? काय तुम्ही मला बी माना. त्याची इच्छा आहे की महाराज तुम्ही जा म्हणजे तिथे जाऊन बसा तुम्ही कारण तुम्हाला मोकळच ठेवलंय आम्ही त्यासाठी. तुम्ही काय करा तिथे जाऊन बसा आणि हे आपल्या सांगत राहा. कोणाची इच्छा आहे? ईश्वराची इच्छा आहे की तुमच्याकडे वडगाव गुप्तावरून कराळे सर येणार आहेत, त्यांना सांगावं लागेल तुम्हाला. तर हे नियमन केले का नाही हो? यांना प्रेरणा दिली, चला तिथे जाऊन बसले ते, चला जा बसा ऐका. कारण त्याच्यातही पुण्योदय जवळ आला. ज्याचे पुण्याचे उदय जवळ आले तेच हे ऐकू शकतात, दुसरे ऐकू शकत नाही. का हे येडे तर चासवरून इकडे यायला, चासवरून इकडे आले असं कसं काय? पुण्योदय जवळ आला. कधी आहे हे नाही सांगता येणार, पण ती व्यक्ती ही स्वरूपाच्या प्रवासाकडे आहे आणि जे संसारातल्या प्रवासाकडे त्यांना इकडे यायचं काय कारण आहे? त्यांचा कारण त्यांना ते म्हणजे ह्याचा काय उपयोग सुद्धा नाही. तुमची जी बडबड चालू आहे ना काय उपयोग आहे याचा? पुष्कळ लोकांना असं वाटत असेल ना की तुम्ही सकाळी दप्तर उचलता, कुठं चालली बाई? ते म्हटले मी चालली मंदिरात. काय ते जगदंबा काय सांगत असतील? दररोज तरी काय सांगायचं? एखाद्या दिवशी ठीक आहे, मोकळ्या माणसाचं काम आहे. हा हे मोकळ्या माणसाचं काम आहे किंवा बावळे. बावळे त्यांना काय त्याच्यात काय आहे? पुष्कळ लोकांना शंका असणार आहे काय असं काय आहे त्याच्यामध्ये, पटकन तर बाहेर यायला का नाही, एक दिवसात कळावं असं मी होत नाही. तरी असं कारण असं आहे तर संसारग्रस्त असणारे जे शिव आहेत त्यांना त्याची आवश्यकता सुद्धा नाही. त्यांना काय आवश्यक? या ज्ञानाची जे सांसारिक जीव आहेत ना, जे स्वतःला करता बघता है ना, याच्यामध्ये मानतात आम्ही निर्माण करतो आणि आम्ही भोगतो, तर त्यांना याची खरोखर गरज नाही. कारण ते अनादी कालापासून भोगत आलेले आणि पुढे सुद्धा तेच करत राहतो. आणि मोक्षार्थी जे आहेत, मोक्षाचा प्रवास करणारे, त्यांना मात्र श्रवणाशिवाय गत्यंतर नाही, हे एकमेव साधन दिलेलं आहे. चला, त्यांना पण गरज आहे, पण अज्ञानामुळे ती ओळख नाही असं. अज्ञानामुळे किंवा त्यांचं कर्मच असं आहे की त्याच्यामध्ये पुण्यांश म्हणजे जो निष्काम पुण्यांश, चित्तशुद्धी रूप निष्काम पुण्यांश हा कमी आहे आणि त्याच्यामुळे ते म्हणतात काय ह्याची आवश्यकता नाही. असं पुढचे जन्म लागू नयेत एकमेकाला आणि याच्याविषयी त्यांना अजिबात खिजगंती नाही का? अजिबात नाही. अहो मरणार आहे तुम्ही आणि मग सगळेच मारतात, मी बी मरेन, मग मी परत जन्माला येईल, जन्म घेतो तो मेलेला हा परत जन्म घेतो, पण जन्म कुठे घेईल याची गॅरंटी नाही. आणि त्याचं कर्म जर वाईट असणार आहे तर त्याचे पुढचे भोग त्याला अतिशय नरक यातना भोगावे लागते, म्हणजे त्याला काय पर्यायच नाही काही. तरी अशामध्ये तो जीव जाऊन आणि मग भोग भोगून परत बाहेर निघतोच, परत एकदा बाहेर निघेल, परत कधी मानवी शरीरात येईल आणि त्यावेळेला जर परत दुर्बुद्धी सुचली तर पुन्हा संसार करत बसत, पुन्हा त्या संसारातून पुन्हा पाप पुण्य निर्माण करत आणि पुन्हा एकदा प्रवासाला निघून जाईल. ती विमानं जशी उतरतात ना, विमानं उतरल्या तर त्यात इंधन भरतात, इंधन भरले की चालली परत आकाशात, इंधन संपलं की उतरली खाली, इंधन भरली की चालली वर. जसे जीव आहे हे पाप पुण्यरूपी इंधन भरतो की पुन्हा या सृष्टीमध्ये फिरायला चक्र हाणतो, पुन्हा खाली उतरतो, पुन्हा पाप पुण्य करतो मानवी शरीरात, पुन्हा फिरतो. तर असा हे अनादी कालापासून चालू आहे. पण मग याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत अवघड. तर या ईश्वरी शक्तीचं वर्णन याच्यामध्ये आलं की उपाधी माया जरी धरली तरी ईश्वरी शक्ती ही चेतन धरायची का जड धरायची, तर चेतन जड विलक्षण अशी अनिर्वचनीय शक्ती इथं काम करते आणि ती गुप्तपणे राहून काय करत असते? नियमन करत असते.
चला, पण नियमनाने कधीच उपलब्ध न होणाऱ्या तिला असतच का म्हणू नये? तिला काय म्हणा? असंच मला असत म्हणा. सत्ता तुम्ही कशाला म्हणताय? चैतन्याला म्हणते. तेव्हा तिला असत असं का म्हणू नये असे शंका असेल. खालचा भाग काय आहे ते आपण पाहू आता. हरी वस्तु धर्मा नियम मेरन शक्त्या नैव यदा तदा वस्तु धर्मा नियम मेरन शक्त्या नैव यदा तदा अन्यन्य धर्म सांकर्यात् विप्लवेत जगत खलु विप्लवेत तो अर्धा नाही, विप्लवेत म्हटल्यावर अर्धा होईल. विप्लवेत जगत खलु अन्यन्य धर्म सांकर्यात् विप्लवेत जगत खलु वस्तु धर्मा नियम मेरन शक्त्या नैव यदा तदा अन्यन्य धर्म सांकर्यात् विप्लवेत जगत खलु वस्तु धर्म हा, कारण मी आली ना त्यातला ई हा स्वर आलेला आहे. वस्तु धर्म हा नियम मेरन, तो न जो आहे तो नाकात उच्चार केला जातो त्याचा. नियम मेरन शक्त्या न एव यदा तदा अन्यन्य धर्म सांकर्यात् विप्लवेत जगत खलु. सांगता का शेंडे साहेब? वस्तुधर्म हा नियमेन शक्त्या नैव यदा तदा न एव तदा यदा तदा अनन्य धर्म सांकर्यात म्हणायचं. द चा त करायचा अर्धा आणि वी पूर्ण घेतला. अनन्य धर्म सांकार्य विप्लवेत जगत खलु. वस्तुधर्म हा म्हणजे वस्तूचे धर्म. नियमेरन अर्थात नियमन, नियमित केले गेले. न एव म्हणजे जर केले गेले नसते. यदा जर. शक्त्या म्हणजे अशा काही ईशरूपी शक्तीकडून वस्तूचे धर्म नियमित जर केले गेले नसते. यदा शक्त्या वस्तुधर्म हा न एव नियमेरन. यदा म्हणजे जर, शक्त्या म्हणजे शक्तीकडून, वस्तुधर्म वस्तूंचे जे काही धर्म आहेत न एव नियमेरन जर त्यांचं नियमन झालं नसतं. तदा म्हणजे तर. अन्यन्य धर्म सांकर्यात जगत खलु विप्लवेत. तर तदा तर अन्यन्य म्हणजे अन्याचे, अन्यामध्ये धर्म काय झाले असते? मिसळले गेले असते. धर्म सांकर्यात म्हणजे संकर झाला असता. त्याचा काय झाला असता? संकर झाला असता. आणि मग असं जर झाल्यावरती जगत खलु, जगाचा आता नाश झाला असता. जगत खलु विप्लवेत. तर सगळ्या धर्मांचा संकर झाल्याने जगाचा खरोखर काय झाला असता? विप्लवेत नाश झाला असता. तर ते सांगतायत, पण नियमाने कधीच उपलब्ध न होणाऱ्या तिला असत का म्हणू नये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. काय म्हणायचं आहे? असत का म्हणू नये.
तर असत का म्हणू नये, तर मग तिला काय म्हणावं लागेल, सत असत म्हणावं लागेल, असं वर उत्तर दिलेलं आहे. आम्ही असत नाही म्हणत तिला, पण सत असत असं म्हणतो. म्हणून ती कशी आहे, सत असत असं आहे. तर त्या सत असत अनिर्वचनीय अशा त्या शक्तीचा उल्लेख केलेला आहे. तर असत का म्हणू नये, तर असत म्हणण्यामध्ये परत तिच्यामध्ये काय करायचं होतं, जडत्व आणण्याचा पूर्व पक्षाचा विचार दिसतोय. पण ती वास्तविक पाहता तशी नसून त्या शक्तीकडून काय होत आहे, नियमन होतं. म्हणून तिला असत असं म्हणता येणार नाही. त्याला असत या पदामध्ये जडत्व आणण्याचा विचार आहे. हा, तर त्याला कारण जड पदार्थ हा नियमन करणार नाही. त्याला त्या जडाचं लक्षण करताना असं म्हटलं की ज्याला स्वतःलाही मी कोण आहे, मीचं ज्ञान नाही आणि त्याला दुसऱ्याचंही ज्ञान नाही, त्याचं नाव जड असं केलेलं आहे. म्हणून असा जो जड पदार्थ आहे, तो जड पदार्थ स्वतःचंही नियंत्रण करत नाही आणि दुसऱ्याचंही करत नाही, असं होतं. जड म्हणजे मेलेली बॉडी. जड पदाचा दुसरा अर्थ काय, तुम्हाला जरी असं वाटत असेल जड म्हणजे माणूस नाही, जड पण मनुष्य सुद्धा वरची यंत्रणा आहे ती जड आहे. त्यावेळेला त्यातला जीवात्मा निघून जातो, त्यावेळेला माझे हात कुठे आहेत नीट ठेवा असं तो म्हणतो का, नाही. माझे डोळे पहा, त्याला चष्मा नाही माझा असं तो काय म्हटला नाही. चष्मा असला काय नसला काय, शरीर कुठं पडलेलं, कारण तो त्याच्यात नाहीच आहे ना, ते शरीराचा विषय संपला, जाणणारच नाही, तो जाणणारा नाही, तर जड आहे. आणि एरवी हेच शरीर तुम्हाला चेतन झाल्यासारखं भासतं, तर ते जीवाच्या मदतीने चेतन होतं, चैतन्याच्या नाही. म्हणजे मूळ जे चैतन्य ब्रह्म चैतन्य हे चेतनत्व या शरीराच्या ठिकाणी नाही, ते अधिष्ठान म्हणून राहिलं. आणि जो जीवात्मा आहे त्याच्यात जे प्रकाशित चैतन्य त्यांनी या शरीराला काय केलेलं आहे. नाहीतर एरवी मेलेल्या मड्यामध्ये ब्रह्म आहे का, सामान्य त्याच्यात ब्रह्म आहे, त्यांनी चेतन करायला पाहिजे होतं, पण होत नाही. हा, तर विशेष चैतन्य नाही आणि सामान्य चैतन्य आहे. तर म्हणून मग हे शरीर सुद्धा अशी डेड बॉडी झाली, म्हणजे डेड आहे, तर ते पडले तर पडले, त्याचा विषय संपला. म्हणजे ते जड, मग ते स्वतः नाही तर उठून गेलं असतं, बाबा तुम्ही काय मला हात लावू नका, माझा मी जाऊन स्मशानात बसतो, तुम्ही फार तर आल्यावर काढी असं म्हटलं असतं. पण त्याला काही देणं घेणं नाही राहिलं, ते जड आहे, जड. म्हणून नियमन करण्यासाठी जडाचा उपयोग आहे का चेतनाचा, दोन्हीचा. म्हणून आता ते जड चेतन नियमन करतं, त्यातलं ज्या वेळेला विशेष चैतन्य जातं त्यावेळेला जडच होऊन राहतं. म्हणून या शरीराला जडच म्हटलं. म्हणून या शक्तीकडून त्याला असत म्हणता येणार नाही, कारण तिथं नियमन झालेलं दिसतंय. नाहीतर मग काय झालं असतं, जर नियमन झालं नसतं तर काय झालं असतं, ते असत असतं तर संकर झाला असता, म्हणजे प्रत्येक धर्माचा संकर झाला असता. आता इथे नियमन करणारं चैतन्य म्हणजे ईश चैतन्य किंवा माया किंवा शक्ती असं म्हटलेलं आहे तिला, ईश्वरी शक्ती. तर ही शक्ती नियमन करते, ती जड नाही, म्हणून ती संकर होऊ देत नाही, याचंच नाव नियमन करते. त्याच्या धर्मामध्ये त्याला ठेवण्याचं हे काम त्या शक्तीकडून होतं. तर त्याच्या संकल्पाने होतंय ते, त्याला काय फार करावं लागत नाही. वाचा. पण नियमाने कधीच उपलब्ध न होणाऱ्या तिला असतच का म्हणू नये, तर याचे उत्तर वेदांती पुढील श्लोकातून देतात. वस्तुधर्मान्यमेरन् शक्त्यानैव यदा तदा अन्योन्य धर्म सांकर्यात् विप्लवे जगत खलु. अन्वयात सांगितलंय की यदा शक्त्या वस्तू धर्माः न एव नियमेरन्, जर ह्या शक्तीकडून वस्तूंचे धर्म नियमित केले गेले नसते, अगदी सोप्या भाषेत वस्तूंचे धर्म नियमित केले गेले नसते तर काय सारा घोटाळा झाला असता. म्हणजे वस्तूंचे धर्म नियमित करणारी एक शक्ती, तिला असत कसं म्हणता येईल हो, म्हणून ती काय आहे, सत असत विलक्षण अशी शक्ती आहे, म्हणून तिला वेगळीच मानलेली. तदा अन्योन्य धर्म सांकर्यात जगत खलु विप्लवे
तर पदार्थांच्या धर्माचा परस्पर संकर झाल्यामुळे ते विचारसागरामध्ये सत असत असं लक्षण केलेलं आहे ना, जे स्वतःलाही जाणतं आणि दुसऱ्यालाही जाणतं आहे का नाही. ज्याचा तिन्ही कालात बार, ज्याचा त्रिकाल अबाध्यत्वम सत्यत्वम, त्याला सत असं म्हणतात. असत असं काय लक्षण केलंय? असत असं लक्षण प्रतीती येत नाही, त्याला असत असं म्हटलं. या शक्तीची प्रतीती येते का नाही? हे नियमन करताना या शक्तीची प्रचिती येते, म्हणून याला असत म्हणता येणार नाही. पण कार्यानुमेयता तरी आता तुम्हाला दृष्ट जरी समोर दिसत नसेल, ईश्वरी शक्ती समोर दिसते का? नाही दिसत, पण नियमनावरून काय लक्षात येतं? ईश्वरी शक्ती आहे, हे कोणाला नाकारता येत नाही. ईश्वर आम्हाला अपरोक्ष नाही झाला, नित्य ईश्वर हा परोक्षच असतो. पण ईश्वर हा परोक्ष जरी असला तरी त्याची शक्ती नियमन करते हे आमच्या लक्षात येते. आणि कशावरून? कार्यावरून. कार्यावर. पाऊस पडतो का नाही? पाऊस पडतो, लगेच निसर्गवादी आले, ते म्हणले अहो सागरावर बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यावर ढग होतात, ते ढग पृथ्वीवरती येतात आणि त्याला थंड हवा लागली की त्याचं काय होतं? पाऊस पडतो. इथं कुठे ईश्वर मानण्याची आवश्यकता आहे का? तर प्रत्येक वस्तूचे त्याचे त्याचे धर्म आहेत. म्हणजे जलाचा ठिकाणी बी धर्म आहे की त्याचं बाष्पीभवन व्हायला पाहिजे त्याच्यामधून. तर त्याने त्याच्यामध्ये काय होईल? नियमन केले. सूर्याने त्याचा धर्म उष्णता हाताने टाकून त्याला प्रेरणा द्यावी, ही ईश्वरी शक्ती आहे. वाऱ्याने त्याच दिशेने जावं, उलट जाऊ नाही, इकडे यावं. म्हणजे इकडे येऊन याच्या ठिकाणी मग तुम्ही त्याला लगेच म्हटलं मोसमी पाऊस आला, असा मोसमी पाऊस आला, तो बरोबर ते म्हणले कधी येतो? 7 जूनला. हे नियमन कोण करतं? म्हणजे 7 जूनला म्हणजे 15ला धरा, काय म्हणायचं त्याला, महिन्याभरात कधी काय येणार. पण त्यांनी काय केलेलं आहे? त्याचं कर्मानुसार नियमन केलं. कारण कर्मानुसार म्हणजे 7 जून फिक्स नाही केला. डोंगरावर ज्या झाडांना पाण्याची आवश्यकता आहे त्यांचा कर्मच असं आहे की महिनाभर पाणी मिळू नये, पाऊस कसा येईल? म्हणून त्या ठिकाणी तेच वनस्पती उगवलेले आहेत की ज्यांना त्या ठिकाणी कर्मभोग चालू आहे आणि त्यांना अजून जाळून जाळून मारायचंय त्याला, म्हणजे त्याला त्रास द्यायचा आहे. कोणाला? त्या जीवांना तिथल्या. मग त्यात तो जर त्रास द्यायचा असेल तर पाऊस कसा पडेल? मग हे नियमन कोण करेल? आणि ज्या दिवशी पाऊस पडला त्यावेळी सगळे आनंदित झाले, हो म्हटलं फार चांगलं झालं फार. तर तुम्हाला आनंद द्यायचा आहे, तर त्या आनंद देण्यासाठी तो आलेला आहे. मग आलेला आहे तर त्या जीवांना आनंद झाला का? जल मिळालं म्हणजे आनंद झाला, शुद्धातृषा पूर्ण झाल्या, आनंद झाला. ते म्हणजे वा आता फार चांगलं झालं. बोरचं पाणी वाढलं, बोरला पाणी वाढलं, बोरला पाणी वाढलं. कशामुळे वाढलं? म्हणजे तुम्हाला आनंद द्यायचा आहे ना, तुम्हाला आनंद देणं हा त्याचंच काम आहे ना, कारण तुमच्या कर्माचा तो भोग सन्मुख आलेला आहे, म्हणून तुम्हाला तो आहे. म्हणून हे सगळे नियमन शक्ती ईश्वरी संकेताने चालते. आपल्याला आपण इतका सूक्ष्म विचार करत नाही, त्यामुळे आपल्याला असं वाटतं आम्ही करतो, निसर्ग करतो. निसर्ग तरी काय? निसर्ग म्हणजे सुद्धा ईश शक्तीचा आहे. पण काही निसर्गवादी मात्र ऐकत नाही. त्यानंतर निसर्ग चालवतो, झाडं झुडपं आहेत, अरे त्यांच्या ठिकाणी झाडं ते जड पदार्थ कसे काय हे होतील? चला. तर पदार्थांच्या धर्माचा परस्पर संकर झाल्यामुळे जगाचा खरोखर नाश झाला असता. बिलकुल. म्हणून त्याचं नियमन करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं होतं यांच्या भूतांच्या उत्पत्त्यात अशा काही झालेल्या आहेत ना, आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज झालं, तेजापासून जल झालं, जलापासून पृथ्वी झाली. त्या प्रत्येक कारणापासून जे कार्य उत्पन्न झालं ते कारण काही पटीने अधिक मोठं व्यापक असतं आणि सूक्ष्म असतं, आणि कार्य नेहमी स्थूल असतं आणि परिच्छिन्न असतं. झालं का नाही? मग ते परिच्छिन्न आणि स्थूल होणारं जे पृथ्वीरूपी शेवटचं भूत आहे, हे भूत कोणापासून झालं? जलापासून झालं. याचाच अर्थ जलाच्या
10 पटीने असं लिहिलंय काही ठिकाणी अनेक पटीने असं लिहिलंय. कारण खोट्या पदार्थाविषयी वादच असतात, त्याच्याविषयी एक वाक्यता नसते. नंतर पृथ्वीच्या अनेक पटीने जल काय आहे? व्यापक आहे. झालं का नाही? जल व्यापक आहे, तर व्यापक जलात ज्या जलापासून पृथ्वी निर्माण झाली ती विरत का नाही? विरून जायला पाहिजे ना, काय कारण आहे तेव्हा? पण ती विरत नाही. म्हणून पृथ्वी आणि जल एका ठिकाणी राहतं पण विरत नाही. ही नियामक शक्ती आहे. पृथ्वी तिला आकार दिलेला आहे, ती फुटत नाही. जसं ठरलेलं आहे त्या पद्धतीच्या आकारात ती राहते, फिरत राहते. हे तिचं नियमन आहे. तिला जे दिलेलं आहे ते गतीप्रमाणे ती तिथे चाललेली फिरते. हे नियमन केलेलं आहे. आणि हे नियमन करणारा शक्तिशाली ईश्वर आहे. म्हणजे पृथ्वी कशी फिरते, त्याच्यावरती दिवस रात्र कसे होतात, सृष्टी कशी फुलते, याचं नियमन पाहिजे का नाही? नाही तर मग जर दिवस उगवला नसता तरी सृष्टी फुलली नसती, पाऊस पडला नसता सृष्टी नसती, हे वायू वाहायला नसता तरी सृष्टी. म्हणून हे सगळं नियमन होत आहे आणि इतकं ॲक्युरेट होत आहे का हे नाही. म्हणून या सृष्टीतले आम्ही कोण आहोत? तर आम्ही कार्यरूपात जीव ज्या आज प्रतीला येतो तो जीव तो मी नव्हेच. तर मी कोण आहे? परमात्माच आहे. आणि मी इथं अज्ञानाने कर्मगतीला प्राप्त झालेलो आहे. म्हणजे मी कर्म करतो आणि त्या कर्माची फळं मीच खातो आहे ना. काय म्हटले वेदाची श्रुती? वा सुपर्णा सैजा सकया समानम वृक्षम परिशष्म जाते. अशी वेदाची श्रुती आहे. सुंदर श्रुती आहे. जीवरूपी पक्षी त्या फळाचे फळ भोगताना दिसतोय. वा सुपर्णा दोन पक्षी बसलेले अशी कल्पना केली. तर एक कर्मफळाचा दाता आणि एक कर्मफळाचा भोगता असा बनलेला. हे चांगलं जर कळालं तर असं मग लक्षात येईल तुम्हाला की मी असं भोगता तरी कुठपर्यंत राहणार आहे. तर तुम्ही कर्मफळात, कारण कर्मात तर दोष राहणारच आहे. आपण आज जरी आपल्याला थोडेफार कळत असलं तर समजा तुम्ही चांगलं कर्म करायला लागला तरी हे नित्याने घडेल याची गॅरंटी नाही. याच्यामध्ये या प्राकृतिक गुणधर्म सुद्धा परिणाम घडवून आणतात. आणि त्या अगदी दुर्वासासारखे मुनी सुद्धा भडकताना दिसतात. त्यामुळे पुण्य होईल का? समजा नाहीच मोक्ष मिळाला तर काय होईल? पापामध्ये रूपांतरित होणारच आहे ते. म्हणून आज चांगलं दिसणारे सुद्धा नंतर याच्यामध्ये जाऊ शकतात. पण मग याच्यातून सुटण्याचा उपाय काय? तर तुम्ही खरे तर जीवच नाही तर तुम्ही शुद्ध चैतन्य आहात. म्हणून तुम्ही ज्या वेळेला शुद्ध चैतन्य स्वरूप व्हाल त्यावेळेला जीवदशेचा विसर्जन होईल. चला, नाहीतर नियमन केलं नाही तर अस्ताव्यस्त कारभार आहे. ऐका, प्रकाश सांगितलंय बाबारे ही शक्ती अशा रीतीने सर्व पदार्थात राहून प्रत्येकाच्या धर्माचे नियमन करीत असते म्हणूनच बरे आहे. प्रत्येकाच्या धर्माचे नियमन करते. पृथ्वीने पृथ्वीचा धर्म काय करावा? पूर्ण करावा. जलाने जलाचा करावा. तेजाने तेजाचा करावा. दहावे वर्षावे जळे है ना. पावके दहावे आणि वर्षावे जळे. ते त्याचे धर्म पाहतात. नाही तर कोणी नियंता नसल्यामुळे पृथ्वीचा गंध हा धर्म उदकात, उदकाचा रस आकाशात, आकाशाचा शब्द पृथ्वी, असं सारं मिक्सिंग होईल आणि सगळीच मिक्सिंग झाली तर काय होईल? अस्ताव्यस्तपणा होईल. कशातही काय बी प्रतीती यायला लागली म्हटली. असं नाही होणार. तर मग ते त्याचे धर्म पाळतात. पहा, अगदी असं म्हटलंय पाण्यामध्ये गेले, जलामध्ये, तर तुम्हाला बोलता येत नाही. कारण तिथं शब्द हा पाण्यात बुडी देणाऱ्या माणसाला एखादी वस्तू सांगायची की तळाला एखाद्या व्यक्तीचा हार पडलेला आहे विहिरीत आणि खाली त्याला सांगायला, त्याला तर हार सापडला, त्यांनी लगेच सांगावं का नाही? त्याला का नाही सांगता आला? त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणावरून तिथं शब्द उमटणार नाही. कारण तिथे जलाची शक्ती काम करत असते. तो जलशक्तीमध्ये, हा अवकाश शक्ती नाही तिथे काम. पण त्याच्यात जलामध्ये तिथं नाही दिला. हा जलात शब्दच नाही असं नाही. जलात बुलबुल असा शब्द आहे.
प्रत्येक याच्यात, तर त्यात मिसळ झाल्यानंतर पण मूळ शब्द कोणाचा? त्याच भूताचा, जलाचा नाही, म्हणून त्याच्यापासून विरक्त राहत होतो. चला. आकाशाचा शब्द पृथ्वी इत्यादी प्रकारे किंवा पृथ्वीचा उदकादीच्या तत्वात व उदकाधिकांचा पृथ्वी इत्यादी प्रकारे पदार्थांच्या धर्माचा संकर म्हणजे भेसळ होऊन या संकर पदाचा सृष्टीचा अर्थ आहे भेसळ, आणि भेसळ भगवंताला अपेक्षित नाही. मग त्यांनी त्याच्या प्रत्येकाचे धर्म ठेवले आणि त्या धर्माने त्यांनी काय केलं पाहिजे, त्या पदार्थाने त्याचा नियम म्हणजे धर्म त्या पदार्थाचा त्यांनी जसा प्रत्येक ठिकाणी एक पदार्थ त्याचा धर्म राहतो. जसा पृथ्वीच्या ठिकाणचा धर्म गंध, मग तो पृथ्वीमध्येच राहतो, अन्य ठिकाणी राहणार नाही. तर अशा पद्धतीने पुढे या सृष्टीचा अनियमितपणे निसंशय नाश झाला असता. बरोबर आहे, मग सृष्टीचाच नाश झाला असता. अहो पण ही जड शक्ती जगाचे नियमन कसे करू शकेल? ही जड शक्ती आहे. तर पुढचा श्लोक येतोय, चिच्छाया वेशत शक्तीस चेतनेव विभाति सा. चिच्छाया वेशत शक्तिस् चेतनेव विभाति सा. तच्छक्तुपादि संयोगात् ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत्. तच्छक्तुपादि संयोगात् ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत्. तच्छक्तुपादि संयोगात् ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत्. चिच्छाया वेशत चेतनेव विभाति सा. तच्छक्तुपादि संयोगात् ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत्. चेतनेव विभाति सा. तच्छक्तुपादि संयोगात् ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत्. चिच्छाया वेशत शक्तिः चेतनेव विभाति सा. तच्छक्तुपादि संयोगात् ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत्. चिच्छाया वेशत शक्तिः चेतनेव विभाति सा. चिच्छाया वेशतः शक्ती ही चेतना नेव, त्याचा चेतना असा केला कारण ई आलाय म्हणून लावलेला आहे. चेतना केला नाही तर चेतन असा एक शब्द बनतो त्याच्यात. आणि एव विभातिसा, लक्षात. चिच्छाया वेशतः शक्ती ही चेतना एव विभाति सा. आता खाली तत् शक्ती उपाधी संयोगात, तत् शक्ती उपाधी संयोगात असा मूळ शब्द आहे. तत् शक्ती उपाधी संयोगात, पण तो संस्कृतमध्ये जोडून तत् शक्तोपाधी संयोगात. शक्तू याला लांबावं लागेल म्हणजे ऊ निघेल, तू म्हणजे ऊ, उपाधी शक्ती असा शब्द प्रयोग झाला. ते पदच्छेद निघतात बरं का त्याच्यात. तर शक्तू याचा शक्ती असा निघतो पद, आणि उपाधी संयोगात पुढे जाऊन ब्रह्म येव ईश्वरतां व्रजेत्. सांग गवळी मावशी, सांग. काय म्हटले मला ऐकून आहे. चिच्छाया वेशतः शक्तीस
शक्ती ही चेतनेव चेतना एव, तुम्हीच म्हणत होता आता. चेतना एव विभाती सा. सरळ एकच शब्द उच्चारा नसेल जमत तर शक्तू उपाधी संयोगात त्यात वायात ब्रह्म एव ईश्वर तामृजे. तर चिच्छाया विशतः चैतन्याच्या आभासाचा काय सा शक्ती ही चेतनास इव विभाती. म्हणजे त्या शक्तीमध्ये जर चैतन्य नसेल, शक्ती चेतना जर नसेल, चिच्छाया म्हणजे आभास जर तो जर नसेल तर चेतन वाटणार नाही. म्हणजे चिच्छायेचा प्रवेश त्याच्यामध्ये त्या शक्तीत असल्या कारणाने ती कशी वाटते, चेतन स्वरूपाला आल्यासारखी वाटते, चेतन दिसते. कारण तिच्यामध्ये प्रवेश कोणाचा आहे, चिच्छायेचा म्हणजेच आभासाचा, आभासाच्या. म्हणून म्हटलं मागाशीच म्हटलं की ब्रह्मचैतन्याचा प्रवेश नाही कशामध्ये, ब्रह्मचैतन्य जाग्यावर, पण ते म्हणून अधिष्ठान स्वरूपात राहील. आणि विशेष चैतन्य म्हणजे आभास, हा त्याचा त्या शक्तीमध्ये काय आहे, संचार आहे, म्हणून त्याला ज्याचा प्रवेश आहे. इच्छाया विषयतः म्हणजे चिच्छायेचा प्रवेश असल्यामुळे सा शक्ती, ती जी शक्ती आहे ती चेतनायोग विभाती म्हणजे चेतन स्वरूप प्रतीला येत असते. तत्शक्ती उपाधी संयोगात, तत्शक्ती उपाधी संयोगात असंही वाचलं तरी चालेल. तत्शक्ती उपाधी संयोगात ब्रह्म इव ईश्वरताम व्रजेत. त्या उपाधी रूप अशा त्या शक्तीशी संयोग झाल्यामुळे ब्रह्मच ईश्वरत्वाला प्राप्त झालेलं आहे. ब्रह्म ईश्वरत्वाला कशाच्या शक्तीशी संयोग झाल्यामुळे, तिला माया शक्ती असंही वर म्हटलं होतं. म्हणजे तिला काय म्हटलं होतं, माया शक्ती असं म्हटलं होतं. आणि त्या माया शक्तीशी म्हणून आता त्याच्यात माया आणि ब्रह्म यांच्या दोघांच्या संबंधातून, तर संबंध म्हटलं संयोग म्हणजेच संबंध, आणि त्याच्यात संबंध झाल्यामुळे त्याच्यात त्या शक्तीची उत्पत्ती झालेली दिसते. एरवी याला काही संगती नाही. आणि जर पूर्ण अगदी चिंतनच करायला गेले तर ही शक्ती तुम्ही मानलेली आहे का वास्तव आहे हो? अजून एक लक्षात ठेवा, तुम्ही सत्य आहात का, जीव स्वरूपात तुम्ही सत्य आहात का? आम्ही मानतो. तुम्ही जीव आहात का? नाही. तुम्ही ज्या वेळेला तुमची मान्यता काढून घ्याल त्यावेळेला शक्तीची मान्यता काढून घेताल. जोपर्यंत तुम्ही तुमची मान्यता ठेवताल तोपर्यंत तुम्हाला शक्तीची मान्यता काढता येणार नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही वास्तविक तुम्ही नाहीतच, म्हणजे तुम्ही जीव नाहीतच. मग काय अडचण नाही, कारण मग तुम्ही तर केवळ ब्रह्म म्हणून राहा. मग तिथं नियमन कार्य जगत या भानगडीत नाही. म्हणून प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्यावाद. प्रपंच कारण तो झालाच नाही, आणि प्रपंच झाला असा म्हटला की नियामक आला. त्याच्यावरती काय आला, नियामक आला. नियामक कोण आली, शक्ती आली. ती शक्ती निर्माण झाली. पण ती शक्ती हे सांगत होतो तुम्हाला, ब्रह्म कोणत्या सत्तेतलं, कालचा तो प्रश्न होता त्याच्यात उत्तर होतं पारमार्थिक सत्य. माया प्रातिभासिक सत्तेतल्या पदार्थाचा, पारमार्थिक सत्तेतल्या पदार्थाचा प्रातिभासिक सत्तेतल्या पदार्थाशी संयोग होतोच कुठं, इथं काय लिहिलंय, संयोग, संबंध आणि संयोग. अहो तुम्ही सांगता कसं काय आम्हाला, आम्हाला नाही पटत हे. मग तुम्ही ईश्वर तुम्ही मानू नका. तुम्ही त्याला मानायचं कॅन्सल तेव्हाच करू शकता ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला मानायचं बंद करता. आणि मी तर मला स्वतःला मानतो, माझं अस्तित्व मी आहे, माझं घरदार आहे, माझं शरीर आहे. मग तुझा नियामक सुद्धा आहे. आणि जर तू मानत नसतील स्वतःचा जीवपणा तू जर नाश केलेला आहे
तर मग बरोबर आहे, तिथे नियामकतेचं काही संबंध राहत नाही. आणि वास्तव सत्य काय सिद्ध बाहेर पडलं की अजातवादाच्या दृष्टीने जगत झालं नाही, जगतच झालं नाही. जगत झालं नाही तर मग ईश्वर भावही नाही, ईश्वरी शक्ती नाही, माया नाही आणि जगतही नाही, शरीरही नाही, असं होतं. या ज्ञानापर्यंत तच्चिंतनम तत्कथनम, जोपर्यंत तो अशा पद्धतीचा ब्रह्माभ्यास करणार नाही तोपर्यंत तो वरती 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 राहतो. आणि वर राहणारा, या जीवदशेत राहणारा जीव हा याच्याकडून हा भगवंत कार्य करून घेतो. आणि ते कार्य करत असताना जीव अज्ञानवशात कर्माला प्राप्त होतो आणि कर्माची फळं निर्माण करून स्वतः अनेक जन्म आणि अनेक शरीरामधून ती भोग घेत राहतो. कारण एका शरीरात तर फळ पुरणार नाही, फळ तिथं अनेक पडलेले, पाप पुण्य तर मोठा ढिगारा आहे. आणि मग एवढं भोगायचं कसं काय, ते म्हणजे एका शरीरातून नाही, अनेक शरीरातून. आणि का असं तुम्हाला वाटलं आहे ना, त्या काय म्हणतात त्याला, गोड लाकूड कोणतं आहे ते, ज्येष्ठमत कसं काय लागतो, हा. ते तुमच्या असं तोंडात जर लाकूड दिलं तर तुम्हाला गोड लागतं. तुम्ही असं कोड ते लाकूड, अशी जरी इच्छा कायमस्वरूपी झाली तर हत्तीचा जन्म द्यायला काय अडचण. हत्ती काय खातो, लाकडं खातो. त्याला तुम्हाला काय इच्छा आहे, अशा प्रकारची लाकडं खावी अशी जरी इच्छा असेल तर तुम्हाला जन्म कुठं द्यावा टाकावं लागेल. कारण तुम्हाला काय इच्छा आहे, ती लाकडं खात्यात. मिस्त्री लावतात, त्या मिस्त्री तर त्याच्यात तिचे तरी लाकडच आहेत ना, ते लावावे अशी इच्छा असेल तर भुंग्याची जन्म द्यायला काय अडचण. कोरत राहा, लाकडं कोरत राहा, लाकडं कोरत राहा, त्याचं पीठ काढा, आहे ना. अशा प्रकारच्या चित्तात या इच्छा आणि किती येतो म्हणजे याला काय, त्याला काही मापच नाही. त्या जीवाच्या ठिकाणी ही इच्छा अज्ञानमूलक आहे आणि त्या अज्ञानमूलक इच्छेच्या पोटी अनेक भोग भोगत राहत होतो. आपल्याला अशा प्रकारचा भोग भोगायचा आहे, आमका भोग पाहिजे, फलाना भोग पाहिजे, अशी इच्छा बाळगणाऱ्याला शरीर तर द्यावी लागतील. कारण त्याच्या इच्छेची पूर्ती करायची ते नियामक आहे, यांनी केलेलं आहे आणि त्याला ते द्यायचं आहे आणि मग तो शरीर देतो. म्हणून या 84 लाख शरीरात जीव हा फिरत राहतो. मानवी शरीरात आल्यावरती बी त्याला अवदसा हीच आठवते की संसार करावा, त्याला असं वाटत नाही आता इथून सुटून जावं, तर त्याला इच्छा कायम राहते. म्हणून त्याची अखंड इच्छा ही तेवत राहते की अमकं करावं, फलानं करावं, तमकं करावं. हां, ज्याच्या चित्तात कमीत कमी याची जर हुरहुर चाललेली असेल ना, अमकं केल्याशिवाय कसं काय जमायचं, तमकं केल्याशिवाय कसं काय जमायचं, मला तर जावं लागेल आणि करावं लागेल, तर याला पुन्हा पुढच्या जन्माला जावंच लागेल. आणि मग हे श्रवण काय करेल, तुमची चित्तातली हुरहुर नष्ट करून टाकत. या श्रवणाने काही नाही, तुम्हाला काय करायचं, मग काही करायचं नाही. काय करायचं नाही म्हणजे हे अज्ञानमूलक कर्म चाललेलं आहे सगळं. याच्यातून मला काय फायदा, काय मला काहीच फायदा नाही. मला पुण्याचाही फायदा नाही आणि पापाचाही फायदा नाही, हे दोघांचाही नाही. तर त्याच्या पलीकडे, त्याच्याही पलीकडे मी सच्चिदानंद परमात्मा आहे आणि मला काही करण्याची गरज नाही. मी अकर्ता आहे, मी कर्म करता नाही, तर मी अकर्ता आहे. हे अधिष्ठानाकडे वळाला तर तो शांत होईल, तो काय होऊन जाईल, शांत होऊन जातो. आणि त्या शांतीला तद्विद्धी प्रणिपातेन, शक्लाय का नाही, श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सहितेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तुम्ही मध्येच बोलल्यावरती तो श्लोक सुद्धा तुटून जातो, नंतर पूर्ण नाही बोलत. म्हणजे काय म्हटलं, श्रद्धावान लभते ज्ञानम, त्या ज्ञानापर्यंत तो श्रद्धावान पोचतो ना. कसा, तत्पर हा संयतेंद्रिय,
म्हणजे इंद्रियांचं नियमन करणारा, नियंत्रण. ज्यांचे इंद्रिय मोखात सुटलेले आहेत आणि भोगाची अपेक्षा आहे, तो काय शाश्वत स्थानावरती जाऊन पोचेल तेव्हा. चला, तेव्हा अशा प्रकाराने झाला. तत्शक्ती उपाधी संयोगात ब्रह्म एव ईश्वरताम म्हणजे त्या उपाधी रूप अशा त्या शक्तीशी संयोग झाल्यामुळे ब्रह्मच ईश्वरत्वाला प्राप्त होतं. खरं तर तिथं संयोग होत नाही, असा विषय होता. वाचा. अहो पण ही जड शक्ती जगाचे नियमन कसे करू शकेल? तर याचे उत्तर पुढील श्लोकातून सांगतात. जिच्छाया देशत शक्ती चेतनेव विभाती सा तत्शक्त्युपाधी संयोगात ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत. अन्वयात सांगितलाय जिच्छाया वेशतः सा शक्ती ही चेतना इव विभाती. त्या शक्तीत चैतन्याच्या आभासाचा प्रवेश झाल्यामुळे ती सचेतन असल्यासारखी वाटते. पण त्याच्यात कोणाचा प्रवेश झाला? त्या शक्तीमध्ये. म्हणजे एक तुम्हाला शक्ती ही मानलेलाच घटक आहे, लक्षात ठेवा. ते मायेचा सत्वांश प्रधान भाग ज्याच्यात प्रकाशित जे आभास म्हणजे चैतन्य, त्याच्यात चेतनता प्रकाशित चेतनता आल्याप्रमाणे अशी भासते, वाटते. तत्शक्त्युपाधी संयोगात ब्रह्म एव ईश्वरतां व्रजेत. व उपाधी रूप अशा त्या शक्तीशी संयोग झाल्यामुळे ब्रह्मच ईश्वरत्वाला प्राप्त होते. म्हणून याच्यावरती आपण शंका केली की ब्रह्म ईश्वरत्वाला कसं प्राप्त होईल? ते तर पारमार्थिक सत्तेतलं माया प्रातिभासिक सत्तेतली यांचा संबंधच घडत नाही. आणि इथे संबंध घडत नसताना ईश्वर भाव आलाच कसा?